प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 29 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आज तर खूपच छान ट्विस्ट आणि टर्न्स त्यांनी दाखवले आहेत मालिकेमध्ये. सुरुवातीला आपण बघतोय गौरी कॉलेजला पोहोचली आणि तिला झालाय उशीर. आता ती बघते तर काय, कॉलेजमध्ये सगळ्यांच्या हातामध्ये कवितेच्या प्रती असतात. गौरीला आता कळेना नेमकं हे प्रकरण काय आहे. कॉलेजमध्ये जिथे तिथे सगळीकडे माहीची चर्चा सुरू आहे. गौरीच्या लक्षात आलंय की हा वेंधळेपणा आपणच केलाय. इकडे रागिणी तिच्या नावाप्रमाणे खूप रागराग करत असते. एवढ्या मोठ्या प्रती, 2,500 प्रती कोणी काढल्या? तुम्ही झोपेत होतात का? एवढ्या मोठ्या प्रती कोणी काढल्या झेरॉक्सच्या इथे? गौरी लायब्ररीमध्ये डोकावून बघते आणि आता तिला प्रसंगाचं गांभीर्य कळतं की बाप रे, आपण केवढी मोठी माती खाल्ली आहे. तिला आठवतं की तिच्याच हाताने लाईट चालू राहिला आणि त्या एवढ्या सगळ्या प्रती निघाल्यात कवितेच्या. आता रागिणी चिडते आणि म्हणते, हे जे कोणी केलं असेल ना, मग तो असो किंवा ती, त्याला या सगळ्या नुकसानीची भरपाई द्यावीच लागेल. आता रागिणीला या छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करायला खूप मज्जा येते ना. असो, पण आता ही छोटी गोष्ट नाही आहे म्हणा, खूप मोठी गोष्ट आहे. असो, पण आता प्रिन्सिपल्स आणि सगळे लेक्चरर सगळ्यांमध्ये माहीच्या कवितेची चर्चा सुरू आहे. जो तो माहीच्या एक एक कविता वाचतोय, म्हणजे त्या प्रती त्यांनी सगळ्या गोळा करून आणल्यात विद्यार्थ्यांनी आणि त्या कविता वाचतात. गौरी विचार करते, दरवेळेप्रमाणे मी आता माती खाल्ली, आता काय करू मी? अरे देवा. आता तेवढ्यात अनु येते तिथे आणि तिला म्हणते, अगो तू माहीच्या कविता वाचल्यास का? किती भारी कविता करतो माही. आता ही गौरी तिला बाजूला नेते अनुला आणि म्हणते, अगं त्या प्रती माझ्यामुळेच छापल्या गेल्या ग, काल मी लायब्ररीत अडकले होते. आता ती त्या अनुला सगळं सांगायला जाते. अनु म्हणते, बाप रे गौरी, तू पुन्हा एकदा माती खाल्ली आहेस, तुला कळतंय का तू काय केलंयस? तर रागिणी मॅडम आता चिडचिड करताय. गौरी म्हणते, आता काय करायचं ग? आता या दोघींचं बोलणंच सुरू असतं. तेवढ्यात रागिणीने हे सगळं ऐकलंय आणि जरा अर्धवट ऐकलंय, पण रागिणीला एवढा मात्र विश्वास बसलाय की हे सगळं कुटाणाही नाही केलाय. ती आता चिडते आणि म्हणते, हे सगळं तू केलंयस ना? आता ही गौरी म्हणत असते, अहो मॅडम माझं ऐकून तरी घ्या. आता ही रागिणी म्हणते, एवढ्या मोठ्या प्रती तू काढल्यास झेरॉक्स मशीनमधनं? थांब, आता प्रिन्सिपल समोर बोल, तुला काय बोलायचं ते. ही सरळ तिचा हात ओढत प्रिन्सिपलकडे आणते आणि सगळ्यांना सांगते, हे जे काही झालंय ना ते या मुलीमुळे झालंय. अभिमन्यू सर तिथेच असतात. आता अभिमन्यू सर सगळं ऐकतात. आता ती रागिणी पुढे म्हणते, आपली केवढी मोठी नुकसान, आपल्या कॉलेजचं केवढं मोठं नुकसान झालं असतं सर, या मुलीला शिक्षा करा. आपल्या प्रिंटर खराब झाला असता, काही झालं असतं, केवढ्याला पडलं असतं आपल्या कॉलेजला. आता या सगळ्याच्या नुकसानीची भरपाई तू द्यायचीस. आता 5,000 रुपये कॉलेजला तू पेड करायचीस. आता निनादला टेन्शन आलंय. निनाद म्हणतो, नाही 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 नाही, कशावरनं हे सगळं गौरीनेच केलंय, काहीतरी गैरसमज होतोय. आणि मला तर असं वाटतंय की मुळात गौरी तिकडे लायब्ररीकडे कशाला जाईल, तिचं तर काम कॅन्टीनमध्ये असतं ना. मला नाही वाटत गौरीने हे सगळं केलं असेल. तर आता मात्र प्रिन्सिपल सर पण म्हणत असतात, हो हो बरोबर आहे यांचं, पण आता रागिणीला काहीही करून गौरीला दोषी सिद्ध करायचंय. आता रागिणी म्हणते, नाही नाही, ही तिथे होती, हिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय. आता हे निनाद सर म्हणतात, नाही नाही, ती कशाला असं कबूल करेल, पण मी तर काल रात्री इथे आलो होतो. आणि आता लगेच ही रागिणी तो विषय भरकटवते आणि म्हणते, नाही नाही, हिनेच केलंय हे सगळं, मला माहिती आहे, हिने स्वतःच्या तोंडाने मगाशी कबूल केलंय. निनाद सर म्हणत असतात, अरे कसं शक्य आहे हे? शक्यच नाही. गौरीला थोडीच प्रिंटर चालवता येणार आहे आणि एवढ्या 250 प्रती काढायला ते काय वरण भात लावणं इतकं सोपं आहे का? तेवढ्या तिथे ते लायब्ररीचे सर येतात आणि आता ती लगेच रागिणी म्हणते, सर बोला बोला, तुम्ही ही मुलगी तिथे आली होती की नाही? अभिमन्यू सर आता त्यांच्याकडे बघतच राहते आणि ते म्हणतात, हो तिथे गौरी आली होती लायब्ररीमध्ये. आता अभिमन्यू सरांना कळतंय की गौरी दोषी सिद्ध होणार. आता अभिमन्यू सर प्रयत्न करताय तिला वाचवण्याचा. आता रागिणी म्हणते, बघा सरांनी स्वतः कबूल केले की ही तिथे होती म्हणून. आता निनाद, अभिमन्यू सर, गौरी सगळे एकमेकांकडे बघतात आणि आता लगेच हे अभिमन्यू सर म्हणतात, कशावरून? नाही म्हणजे कशावरून गौरी तिथे होती? नाही म्हणजे गौरीनेच त्या प्रती काढल्या, हे कसं काय सिद्ध होतं? काय हो सर, तुम्ही बघितलं का स्वतःच्या डोळ्याने? आता रागिणी म्हणते, अरे अभिमन्यू, तू तिला का वाचवतोयस? असे ती हळूच बोलते. आता ते सर म्हणतात, नाही मी तिला डोळ्याने नाही बघितलं, ती आली होती. पण आता रागिणी म्हणते, आली होती ना, अजून कसला पुरावा पाहिजे तुम्हाला? ती तिथे आली होती आणि तिने त्या प्रती काढल्या, संपला विषय. अभिमन्यू सर म्हणतात, नाही नाही, असं कसं? उलट मला हा विषय काढायचाच होता. काल लायब्ररीमध्ये मी अडकलो होतो या सरांच्या चुकीमुळे. मी काल लायब्ररीत गेलो होतो कारण मला काही कविता चाळायच्या होत्या, सुमाग्रजांच्या आणि असं बऱ्याच कवींची ते नावं घेतात. आणि आता ही रागिणी म्हणते, अरे पण, आता ते म्हणतात, अरे पण काय, अरे हे लॉक लावून चालले गेले, उलट निनाद सरांनी मला वाचवलं, ते आले म्हणून मी सुटलो तरी काल लायब्ररीमधून. निनाद म्हणतो, हो हो मी आलो होतो आणि त्या वॉचमनने माझ्याशी किती वेळ हुज्जत पण घातली. गौरीच्या लक्षात येते आता आपण वाचणार.
आता रागिणी पुन्हा म्हणत असते, अभिमन्यू सर तुम्ही हे चुकीचं करताय, ह्या मुलीने चूक केली आणि तुमच्यावर का घेताय तुम्ही? अभिमन्यू सर म्हणतात, नाही त्या मुलीची ह्यात काहीही चूक नाहीये, माझ्याकडनं चुकून कुठलं लाईटचं बटन वगैरे राहिलं असेल चालू, कारण मी जाताना लायब्ररीची सगळे लाईटची बटणं बंद केली होती, तर चुकून माझं बोट पडलं असेल आणि ह्या प्रती बाहेर आल्या असतील, तिची काहीच चूक नाहीये. आणि आता गौरीला ते म्हणतात, गौरी तुझी चूक नाहीये, तू इथून गेलीस तरी चालेल. रागिणी पुन्हा एकदा तो विषय वाढवायचा प्रयत्न करत असते, पण आता अभिमन्यू सर म्हणतात, सांगितलं ना मी की माझ्यामुळे झालंय म्हणून या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी मी घेतोय. पण आता प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांनी हे सगळं अर्धवट ऐकलंय, कारण काय झालंय काय नाही हे काही समजलं नाहीये नेमकं अभिमन्यू सरांना. त्यांना फक्त एवढं कळलंय की या प्रती बाहेर आल्यात, कशाच्या आल्यात काय आल्यात, आता पुढे बघा काय होतंय ते. आता गौरीला ते म्हणतात की तू इथून जा, तुझी काहीही चूक नाहीये. गौरी अभिमन्यू सरांकडे बघतच राहते आणि आता निघून जाते. रागिणी म्हणत असते, अहो सर पण तुम्ही हे का करताय? अभिमन्यू सर म्हणतात, मी सांगितलं ना की ह्या प्रकरणाची जबाबदारी मी स्वतः घेतोय. कॉलेजचं जे काही नुकसान झालं असेल ते मी स्वतः भरीन आणि मला असं वाटतं आता लेक्चरची वेळ झाली, आपण इथे जे करायला येतो ते करूयात, नाही का मॅडम? असं ते रागिणीला बोलतायत आणि रागिणीच्या लक्षात येते की चांगली तोंडावर पुन्हा एकदा आपटली आहे. अभिमन्यू सर म्हणतात, चला आता विषयाला जास्ती फाटे नको फोडायला, आपण आता आपापल्या कामाला जाऊया, इथे जे करायला येतो ना ते करूयात. आणि आता सगळेजण आपापल्या कामाला निघून गेलेत. पण आता खरी मजा येते ती म्हणजे या गौरीची. आता होतं असं की हे प्रिन्सिपल सर म्हणतात, काही म्हणा निनाद, हे कविता मात्र फारच सुंदर आहे, माही कोण होता हो? आता निनाद सर जेव्हा सांगत असतात, माही याच कॉलेजचा विद्यार्थी होता, अगदी हुशार आणि गुणी. आणि अभिमन्यू सर असे जाताना दिसते आणि माहीचा फ्लॅशबॅक दिसतोय आपल्याला. इकडे ही गौरी कॅन्टीनमध्ये सगळ्यांना सर्व करत असते, कोणाला पोहे कोणाला जेवण. आता तिच्या जेवणाचं खूप कौतुक करतायत सगळेजण. आता ही अनु म्हणते, अरे यार कसली भारी आहे कविता, माहिती आहे तुला? गौरी म्हणते, हे सगळेजण ते प्रतीच वाचताय का? आता ही अनु म्हणते, तुझ्यामुळेच निघाल्या आणि तू वाचल्या नाही का? गौरी म्हणते, हळू बोल ना जरा. या सगळ्या विद्यार्थ्यांनी आता ठरवलंय की या कविताचं काहीतरी संमेलन वगैरे भरवायचं. आणि आता गौरी या दोषाला सांगताना दिसतेय की अभिमन्यू सरांनी मगाशी तिला वाचवलं म्हणून. आता ही अनु म्हणते, ग्रेट यार, पण आपण ना आता ह्या कवितांचं सगळं संमेलन भरूयात. आता काहीतरी पर्टिक्युलर शब्द वापरला त्यांनी, तो माझ्या नीटच्या लक्षात नाही आला. तर आता ही सह्या घेत असतात हे सगळे पोरं त्या प्रतींवर. अण्णा येतो आणि म्हणतो, काय आहे तुझ्या हातात? आणि अनुच्या हातात त्याला ते कविता दिसते आणि ती प्रेम कविता आहे हे बघून तो खूप चिडतो अनुवर आणि म्हणतो, काय आहे हे? ही असली कविता करतेस? कोणी पाठवली तुला ही कविता? आता ती अनु म्हणते, अहो अण्णा मी नाही हो केली कविता, कोणी केली नाही, बघा तुम्ही सगळ्यांच्या हातात येते. अण्णा चिडतो आणि सगळ्यांच्या हातातल्या त्या झेरॉक्स घेतो आणि म्हणतो, हे सगळं अभिमन्यू सरांपर्यंत पोहोचलं पाहिजे, इकडून तिकडून कळण्यापेक्षा मीच सांगतो बघ त्यांना, ही असली थेरं चालणार नाही कॉलेजमध्ये. अभिमन्यू सर नेमका कवितेवरच लेक्चर घेत असतात. अभिमन्यू सर सांगत असतात की मुळात कवितेला कुठलंही बंधन नसतं, पण व्याकरणाची मर्यादा असते आणि व्याकरणाची बंधनही असतात. तुम्हा सगळ्यांना कविता करायला आवडत असेल ना? कुणी कविता केली आहे का? आता यांना असं वाटतं की माहीची कविता सांगावी, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं. एक मुलगा हिम्मत करून उभं राहतो आणि म्हणतो, सर एक कविता आहे माझ्याकडे, पण आपल्या पोर्शनमधली नाही आहे. आता अभिमन्यू सर म्हणतात, अरे वा, तुम्ही पोर्शनाच्या बाहेरच्या कविता वाचता ऐकता, मला छान वाटलं हे सगळं. अभिमन्यू सर विचारतात त्याला, कोण आहे रे कवी, कुठली कविता आहे तुझ्या हातामध्ये? आता तो ते कविता देतो आणि म्हणतो, कविवर्य माही. आता हे ऐकून सरांना त्यांची फ्लॅशबॅक आठवण आठवतीये भूतकाळातली. आता कोणे एकेकाळी तन्वी तिची डायरी त्या मैत्रिणींनी घेतलेली असते आणि त्रास देत असतात, तिला डायरी देत नसतात. तन्वी आधी मागते प्रामाणिकपणे, पण त्या देत नाही म्हणून जोरात ओरडते. आता तिच्या ओरडल्यामुळे ह्या माहीचा लक्ष तिच्याकडे जातं. सगळेजण हे कॅन्टीनमध्येच असतात. माही तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, अरे बापरे तन्वी, तुझा एवढा मोठा आवाज निघतो? आता त्या मैत्रिणी म्हणतात, अरे हो, तिच्या डायरीला कोणी हात लावला ना की ती अशीच मोठ्याने ओरडते, तिचा आवाज ऐकायचा असेल ना तर तिच्या डायरीला हात लावायचा. माही आता तन्वीला म्हणतो, काय ग तन्वी, तू याच्यामध्ये मी रचलेल्या कविताच लिहितेस ना? आता तन्वीची चोरी पकडली गेली आहे. माही म्हणतो, काय ग तन्वी, मीच रचलेल्या कविता वाचायचा मला हक्क आहे दे बरं ती डायरी. आणि तो तिच्या हातातनं डायरी घेतो आणि त्यातली एक कविता वाचतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं की माही कोणाच्या तरी प्रेमात पडलाय. आता तो विचारतो तन्वीला, माही काय ग तन्वी, तू यात लिहिलंयस की मी प्रेमात पडलोय, मी नेमकं कोणाच्या प्रेमात पडलोय सांग तरी मला.
तन्वी आता गोड लाजते आणि तिला कळेना की नेमकं या माहीला उत्तर तरी काय द्यावं. तन्वी तिथून निघून जाते. पण माही म्हणतो, बोल ना तन्वी, तू एवढी छान कविता रचली आहेस, पण त्या कवितेत तू लिहिलं नाहीयेस की मी नेमका कोणाच्या प्रेमात पडलोय, मी प्रेमात पडलोय एवढंच तू लिहिलंयस, सांग ना ग तन्वी. आता तन्वी गोड लाजत असते आणि मग तन्वी म्हणते, गौरी गोड लाजून त्याला उत्तर देते, ज्या मुलीच्या हातात तू तुझी कविता फाडून दिली होती ना, त्याच मुलीच्या प्रेमात तू पडलायस. आणि अशा पद्धतीने या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. तोच हा क्षण आहे जो अभिमन्यू सरांना आता आठवलाय. अभिमन्यू सर आता खूप चिडलेत आणि आता ते त्या विद्यार्थ्याला विचारतात, ही कविता तुला कुठे मिळाली? तो स्टुडंट म्हणतो, सर ही कविता फक्त माझ्याचकडे नाही, कॉलेजमध्ये प्रत्येकाकडे. काल याच्या 250 प्रती निघाल्यात लायब्ररीमधनं. आणि आता अभिमन्यू सरांना त्यांची चूक उमगली आहे. पण आता अभिमन्यू सर रागातच प्रिन्सिपलच्या ऑफिसकडे चाललेत आणि नेमका तो अण्णा तिथे त्यांना दिसलाय. अण्णा लगेच सांगतो की सर हे बघा, या प्रती, या प्रेम कविता कोणीतरी केलाय बघा, आणि बघा माही नावाचा कोणीतरी असतो बघा, आपण त्याला शोधूया आणि चांगली कडक शिक्षा करूया बघा. अभिमन्यू सर कुठल्या तोंडाने सांगतील की तो मीच होता. अभिमन्यू सरांना खरं तर राग येतोय अण्णाचा आणि काही कळेना काय बोलावं. पण आता त्याला टाळून ते डायरेक्ट प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये आलेत आणि विचारतात, हे काय आहे सर सगळं? आता या दुसरा प्रोफेसर म्हणतात, अहो प्रेम कविता आहे ती, आणि किती सुंदर कविता केली आहे बघा ना. आणि प्रोफेसरसुद्धा आणि प्रिन्सिपलसुद्धा त्याचं खूप कौतुक करत असतात, माही स्टुडंटचं आणि कवितेचं सुद्धा. आता मात्र अभिमन्यू सर खूप वैताग. हा भाग आता इथेच समाप्त केलाय त्यांनी. पुढच्या भागात आपण बघणार आहोत अभिमन्यू सर चिडून म्हणतात, हे सगळं तिच्यामुळे झालंय, त्या गौरीमुळे, तिला शिक्षा तर झालीच पाहिजे. निनाद सर त्यांना समजवत असतात पण ते काही ऐकेना. अण्णाने गौरीला चेक दिलेला असतो पेमेंटचा आणि आता गौरीला ते पैसे खरं तर भरायचे आहेत, पण अभिमन्यू सर येऊन तिला शिक्षा करतात. अभिमन्यू सर गौरीला म्हणतात, नुकसान तू केलंयस त्यामुळे नुकसान भरपाई तूच देणार आहेस, शिक्षा ती शिक्षाच असते. आता गौरी कसं सांगेल यांना की मला घर वाचवायचे, त्यासाठी पैसे हवेत, बिचारीच्या मेहनतीचे पैसे असे वाया जातात हे तिला दिसते. आता बघूयात उद्या काय घडतंय ते. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. हा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.